प्रशासकीय जमिनीचा बेकायदेशीर विनियोग, पानकनेरगाव ग्रामस्थांचा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लँड अलॉटमेंटला तीव्र विरोध। विशेष प्रतिनिधी, पानकनेरगाव सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असलेल्या गायरान जमिनीचे खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी करण्यात आलेले हस्तांतरण कायदेशीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। ग्रामसभेचा अधिकार आणि पशुधनाचे घटनात्मक हक्क डावलले जात आहेत, असा आरोप करत पानकनेरगावच्या ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे। प्रकरणाची कायदेशीर पार्श्वभूमी: 1. गायरान जमिनीचे संरक्षण। सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालानुसार उदा. जगपाल सिंग विरुद्ध पंजाब राज्य, सार्वजनिक वापराची गायरान जमीन कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वळवणे हे बेकायदेशीर ठरू शकते। 2. अतिक्रमण निर्मूलनाचा मूळ उद्देश: गावकऱ्यांनी मागील 3 ते 4 वर्षांपासून सदर 300 एकर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी लढा दिला होता, मात्र अतिक्रमण मुक्त झालेली जमीन मूळ उद्देशासाठी, पशुधनासाठी न वापरता ती व्यावसायिक प्रकल्पासाठी अधिग्रहित केल्याने प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। आंदोलकांचे कायदेशीर आक्षेप: हक्कभंग, पशुधनासाठी राखीव असलेली जमीन उद्योजकांच्या घशात घालणे हा ग्रामीण उपजीविकेच्या अधिकारावर गदा आणणारा निर्णय आहे। पर्यावरणीय प्रभाव: नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे वन्यजीव नागरी वस्तीत शिरकाव करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात मानवी प्राणी संघर्षाचे कायदेशीर पेच निर्माण होतील। प्रशासकीय दिरंगाई: डिसेंबर 31 रोजी रितसर निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने गावकऱ्यांना संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण निदर्शने या अधिकाराचा वापर करावा लागला। अंतिम इशारा आणि न्यायालयीन लढाईचे संकेत: नायब तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी गावकऱ्यांनी 7 दिवसांची वैधानिक नोटीस एक प्रकारे प्रशासनाला दिली आहे। जर 7 दिवसांच्या आत सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम स्थगित झाले नाही तर हे प्रकरण केवळ रस्त्यावरील आंदोलनापुरते मर्यादित न राहता जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्च न्यायालयात नेले जाईल, असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे।